नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 17 जूनचा भाग तुम्ही ऐकत आहात. आणि प्रेक्षकांनो, आजचा भाग इतका सुरेख दाखवला ना की काय सांगू. आणि बरं झालं मला आज उशीर झाला रिव्ह्यू द्यायला. त्याचं कारण असं आहे की आज एक सुंदर प्रोमो आलाय आणि त्यामुळे मालिकेला जबरदस्त वळण मिळालंय. सगळ्यात शेवटी सांगणार आहे मी मालिकेचा काय प्रोमो आलाय. तर बघा, सुरुवातीला पार्थ काव्याशी इतकं गोड बोलतोय की तिचं हृदय परिवर्तन झालंय बरं का. पार्थ म्हणत असतो, तुम्ही बायकानं ग्रेट आहात. आजच्या दिवशी काय दिलखुलासपणे तुमचं प्रेम व्यक्त करता हो. इतर वेळेला बोलत सुद्धा नाहीत काही मनातलं, पण आपल्या नवऱ्याला मरणाच्या दारातून सावित्रीचा वसा तुम्ही सगळ्या बाया पुढे नेतात. मनात तेच प्रेम, तेच विश्वास, तीच श्रद्धा. खरंच हे करत असताना युनिवर्स बघत असतं बरं का काव्या, ऐकत असतं. इतक्या मनापासून तुम्ही पूजा करताय, मागणं मागतायत. देवाजवळ काय मागताय हो तुम्हाला सांगू का. म्हणजे मानलं ना काव्या तर सगळ्या गोष्टीत अर्थ आहे हो. नाही मानलं तर फक्त प्रत्येक गोष्टीत स्वार्थ आहे. किती छान वाक्य बोलून गेला ना हा पार्थ. काव्या म्हणते, हो बरोबर आहे तुमचं, करू का मी पूजा. पार्थ म्हणतो, तुम्ही काय 14 जन्मासाठी मागताय का मला देवाकडे. काव्या म्हणते, म्हणजे. पार्थ म्हणतो, अहो झाले की तुमचे 7 फेरे पूर्ण, पूजा संपन्न झाली आहे. काव्या आता पार्थच्या बोलण्यात एवढी गुंग झालेली असते की हे सगळं तिच्या लक्षातच येत नाही. ती म्हणते, अरे हे कधी झालं, बोलता बोलता मला कळलं सुद्धा नाही. 7 प्रदक्षिणा पूर्ण पण झाल्या. पार्थ म्हणतो, तुम्ही माझा विचार करत नाहीत, पण माझा विचार करता करता तुम्ही प्रदक्षिणा नक्कीच मारल्यात. पूजेचं इच्छित फळ देव तुम्हाला नक्की देणार. असं म्हणून त्याने तो दोरा असतो ना, वडाच्या झाडाला जो दोरा बांधतात, तो दोऱ्याची रीळ त्याने काव्याच्या हातात दिली आहे. आणि तिला हळूच म्हणतो, काव्या तुमचं माहित नाही मला, पण मी मात्र देवाजवळ तुम्हाला 7 जन्म मागित. असं बोलून आता तो काव्याकडे खूप वेळ बघतो, तिच्याकडे बघून स्माईल करतो. आणि काव्या पण अचानकपणे पार्थकडे बघून अगदी हुरळून गेली आहे. असा त्यांनी हा सीन दाखवलाय. अतिशय सुंदर वाटलाय हा सीन बघायला. आणि प्रेक्षकांनो, कालपर्यंत वाटत होतं ना की मालिका जरा बोर ट्रॅकवर आहे, पण आता मालिका अतिशय सुरेख ट्रॅकवर येणार आहे. कारण काव्याने आता जीवाशी असलेले सगळे पाश तोडलेत. त्याचं कारण सुद्धा जबरदस्त आहे. तर बघत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. आता हा पार्थ असा स्माईल करत 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 तिथून चाललाय आणि काव्या त्याच्या पाठीपाठी चालली आहे. आणि इथे मालिकेचं शीर्षक गीत आपल्याला ऐकू येतंय. असा सीन तुम्ही बघणार आहात. आज मालिका बघायला विसरू नका. खूपच सुरेख दाखवलाय आजचा एपिसोड. तर बघा, आता इथून पुढे नंदिनी आणि जीवाचा पण सीन दाखवलाय. आता हळूहळू या सगळ्या चौघांची एक बॉन्डिंग सुरू होणार आहे. आणि आता बघा, जीवा म्हणतो, असं का बोलतेस नंदिनी. आता नंदिनी म्हणते, तुम्ही काव्यामुळेच हा टॅटू जाळला ना. आता हे ऐकल्यावरती जीवा घाबरतो आणि म्हणतो, काय अगं असं का विचार करतेस तू. घाबरतो. त्याला असं वाटतं आता नंदिनीला पुन्हा कळलं की काय ते नेहमीप्रमाणे सस्पेन्स ताणलाय. नंदिनी म्हणते, हे बघा मला माहिती आहे तुम्ही हे सगळं काव्यामुळे केलंय. नंदिनी म्हणते, जीवा सॉरी, काव्यापेक्षा माझीच चूक झाली. मी न तिला तुमच्या त्या टॅटू बद्दल सांगायला नको होतं. सांगितलं नसतं तर बरं झालं असतं असं वाटायला लागलंय हो मला. अहो तिला जेव्हापासनं या टॅटू बद्दल कळलंय ना तेव्हापासून तर बस रे बस बाबा, वेडच घेतलंय त्या टॅटूचं. म्हणूनच तर डेअर, ते ट्रूथ अँड डेअर तो खेळ होता ना, त्यामध्ये ती तुम्हाला पोझिंग करायला लावत होती. परत जीवा तिला असे एक्सप्रेशन देतोय जसं काही त्याला हे नवीनच आहे. पण असो, नंदिनी म्हणते, वेडीच मुलगी आहे. अहो तिला ना माझ्या संसाराची काळजी वाटत होती हो. काव्याला वाटत होतं की अजूनही तुमच्या मनात ती मिस केच आहे आणि तुम्ही माझ्यापासनं लांब गेलात म्हणून ती हे सगळं करत होती हो. म्हणजे माझ्या काळजीपोटी, तुमच्या प्रेमापोटी ती जाब विचारायला आली. आणि तुम्ही सुद्धा जीवा रागाच्या भरात तो टॅटू जाळून घेतलात. असं नव्हतं करायचं तुम्ही. पण असो, हे सगळं तुम्ही काव्यामुळे केलं ना, बरोबर ना जीवा. का केला तसा वेडेपणा. काय गरज होती तुम्हाला हे सगळं करायची. असं नाही पुन्हा करायचं जीवा. हे बघा, असा वेडेपणा करायचा नाही. यापुढे तुम्हाला कधीही कितीही राग आला तरी रागाच्या भरात तुम्ही असं पाऊल उचलायचं नाही की त्यामुळे तुम्हाला त्रास होईल. प्लीज प्लीज ऐकाल ना माझं एवढं. आता नंदिनी त्याला रिक्वेस्ट करते आणि म्हणते, आणि हो जीवा, मी ना आपल्यातली ही खाजगी बाब आहे म्हणून आईंना काही सांगितलेलं नाही आहे. मी त्यांना सांगितलं की तुमचा पाय घसरला आणि तुम्ही शेकोटीत पडलात. सॉरी जीवा, त्यांना खरं जर कळलं ना तर त्यांना त्रास होईल. त्यांनी विचारलं तुम्हाला तर तुम्ही त्यांना असंच उत्तर द्या जीवा. आता जीवा फक्त तिचं ऐकून घेतोय आणि असं घाबरल्यासारखे एक्सप्रेशन्स देतोय. आता नंदिनी म्हणते, जीवा
तुम्ही सकाळपासून काहीही खाल्लेलं नाहीये. मी एक काम करते, पटकन चेंज करते आणि तुमच्यासाठी छान गरमागरम सूप करते. गरम गरम सूप प्याल ना तर छान वाटेल बघा तुम्हाला. आता असं म्हणून ती त्याच्यासाठी सूप करायला जाते किचनमध्ये. पण आता जीवा या सगळ्या गोष्टींपासून जणू काही अनभिज्ञ आहे असे रिॲक्शन देतोय आणि आता विचार करतोय, चला बरं झालं हे टॅटू प्रकरण एकदाचं कायमचं मिटलं. आता नंदिनीला माझ्यावर कुठल्याच प्रकारचा संशय येणार नाही, हे एक बरं झालं. आता या जीवाला असं वाटतंय त्याने टॅटू जाळला म्हणजे सगळे विषय संपलेत. पण आता आगे आगे देखो होता है क्या. आता बघा इकडे काव्या आणि पार्थचा खूप छान सीन त्यांनी आज दाखवलाय. आता मध्येच नंदिनी किचनमध्ये काम करते, दुसरा दिवस उजाडलाय आणि आता ती काम करता करता विचार करायला लागते त्या वटपौर्णिमेच्या तिथे काय झालं म्हणून. काही बायकांनी तिला वाण दिलाय आणि म्हणतायत की बाई हे तुझं हक्काचं वाण आहे. अगं खरंच दृष्ट लागावी अशी पोरगी आहे ग बाई. नवऱ्यासाठी त्रास सहन करून प्रदक्षिणा घातल्या बाई. नवऱ्या एवढा त्रास होता तरी सुद्धा प्रदक्षिणा मारल्या बाई पोरीने. नशिबवाने ग बाई तुझा नवरा. आता त्या दुसऱ्या पोपटी साडीवाल्या बाई म्हणतायत, खरंच ग बाई तुझ्यासारख्या पोरी मिळणं आजकाल फार कठीण आहे. अगं बाई खरंच ग खरंच नशिबवान आहे तुझा नवरा. तू फक्त त्याची बायको नाहीस, ढाल आहेस ढाल. त्यावरती दुसरी बाई आहे ना ब्लू साडीवाली, ती म्हणते, अगं बाई हिने ढाल बनावं म्हणून असेल ग हिचा नवरा इतका खास. नाही तर आजकालचे नवरे कुठे असे असतात. बायका नवऱ्यासाठी मरमर करतात पण त्या नवऱ्याच्या मनात दुसऱ्याच बाया असतात. तर त्या पोपटी साडीवाल्या बाई पुन्हा म्हणतात, नाहीतर काय अशीच माणसं असतात आजकाल जगामध्ये. मनात एक आणि ओठावर एक, म्हणजे नवऱ्यांचे लफडे असतात असं या बायकांना म्हणायचंय. तर ते सगळं नंदिनी ऐकते आणि म्हणजे आठवते सॉरी आणि विचार करते, अरे देवा जीवांच्या मनात अजूनही ती मिस के असेल का. ते तर मला म्हणाले होते की जीवाच्या मनात काही नाहीये, म्हणजे ते माझ्यापासून काही लपवत तर नसतील ना अजून. आता नंदिनीच्या मनात पुन्हा संशय आलाय बरं का जीवाबद्दल, की अजूनही जीवाच्या मनात ती मुलगी आहे म्हणूनच ती मुलगी आणि त्या मुलीचं नाव कोणाला कळू नये म्हणून त्याने तो टॅटू जाळलाय. असे बरेच प्रश्न तिच्या मनात आलेत असं दाखवलंय आणि तिला ते प्रसंग आठवतात. ते तिथे गेल्यावरती तो पार्थ म्हणतो ना, जीवा इथे लॉनवर उभं राहून तासन तास बोलायचा वगैरे वगैरे. आणि आता ते आठवून तिला टेन्शन आलंय. इकडे बघा काव्या विचार करत असते, जीवाला भेटता आलं असतं तर बरं झालं असतं. तेवढ्यात पार्थ येतोय तिच्या मागून आणि विचार करतोय, ही फिसकारणार तर नाही ना मांजर, हिच्याशी बोलू का. तेवढ्यात काव्या मागे वळते आणि या दोघांची टक्कर होते. काव्या त्याला म्हणते, सॉरी सॉरी. पार्थ म्हणतो, मोस्ट वेलकम. म्हणजे ती टक्कर झालेली पार्थला खूप आवडली आहे. काव्याने आधीच उपवास केलेला असतो त्यामुळे तिचं डोकंही भणभणत असतं. आता पार्थ जेव्हा तिला मोस्ट वेलकम असं प्रेमाने बोलतो रोमॅन्टिक होऊन, तेव्हा ती रागाने बघते पार्थकडे. मग पार्थ म्हणतो, अरे जेवायला का नाही आलात तुम्ही मगाशी. काव्या म्हणते, मुद्दाम करता का हो तुम्ही, का अडाणी आहात. टॉप 30 आर्किटेक्ट पैकी एक. पार्थ म्हणतो, असं काय बोलता हो, विचारायला आलो ना मी तुम्हाला. अहो जेवायला यायचं असतं ना. जेवायला मटाराची उसळ, टोमॅटोचं सार, कैरीचं लोणचं, तोंडाला पाणी आलं हो माझ्या. काव्या म्हणते, बस 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 पुरे करा, आता ऐकवत नाहीये मला. पार्थ म्हणतो, असं काय करताय, मी काही चुकीचं बोलतोय का. काव्या म्हणते, आज माझा वटपौर्णिमेचा उपवास आहे, विसरलात का तुम्ही. पार्थ म्हणतो, अरे देवा तुम्हाला उपवास आहे. अहो पण सकाळी धरलेला उपवास रात्री सोडत असतात ना. काव्या म्हणते, हा उपवास नाही सोडता येत रात्री, दुसऱ्या दिवशी सोडत असतात. तुम्हाला माहिती नाहीये का, पण तुम्ही मुद्दाम करताय. पार्थ म्हणतो, अरे देवा मला माहिती असतं तर मी पण गेला असता ना उपवास तुमच्यासाठी. आता हे तो तोंडातल्या तोंडात पुटपुटतोय. काव्या म्हणते, काय बोललात. पार्थ म्हणतो, म्हणजे तुम्ही सकाळपासनं. आता काव्या म्हणते, नाही हो नाही, काही खाल्लेलं नाहीये. मग पार्थ म्हणतो, भूक लागली आहे का काव्या. काव्या म्हणते, तुम्ही कशाला काळजी करताय, तुमच्यासाठी नाही धरलाय मी उपवास. पार्थ म्हणतो, माझ्यासाठी नसेल धरला आता उपवास, पण उपवास तो उपवासच असतो ना. भूक तर तुम्हाला लागलीच असेल. आता काव्या जरा भूक लागल्यामुळे चिडचिड करते. पार्थ म्हणतो, खरंच तुम्ही उपवास नाही सोडू शकत. काव्या म्हणते, नाही सोडू शकत. पार्थ म्हणतो, फिसकारणार नसाल तर एक विचारू का. काव्या पुन्हा चिडून म्हणते, फिसकारणार वगैरे काय, मला काही उद्योगधंदे नाही आहे का, मी काय सतत फिसकारत असते का. काही पण काय बोलता हो मला. आणि तुम्ही ना इथून जा, मला ना प्रचंड भूक लागली आहे, माझं डोकं नका खाऊ सध्या. पार्थ म्हणतो, अहो मी गंमत केली हो, बाकी काही नाही. अहो चिडू नका हो माझ्यावर. आता असं बोलून तो तिच्याकडे प्रेमाने बघत असतो. काव्या म्हणते, आता टॉन्ट नका मारू मला आणि तुम्हाला जे काही विचारायचं ना ते सरळ सरळ विचारा. आता पार्थ म्हणतो, काय हो सकाळी तर मी तुम्हाला एवढं सांगत होतो वटपौर्णिमेबद्दल, तेव्हा तुमचा विश्वास नव्हता आणि एवढा कडकडीत उपवास कशाला धरला मग. काव्या म्हणते,
तुम्ही मला त्या फेऱ्या मारताना उलगडून सांगितलं ना, असं मोठं मोठं बोलले ना तुम्ही, आपण काही असं मागितलं तर युनिवर्स असं करतं, आपलं ऐकतं, तसं करतं. धरलाय ना मी आता उपास, मग करू द्या ना मला हे व्रत कम्प्लीट. आणि तसंही मी कुठलीही गोष्ट अशी अर्धवट सोडत नसते. पार्थ म्हणतो, खरंच सांगताय? तुम्हाला कुठलीच गोष्ट अशी मध्ये सोडायला नाही आवडत? काव्या आता एकदम सिरियस होऊन बोलते, नाही नाही कुठलीच नाही. पार्थ म्हणतो, अरे वा, माझं सुद्धा असंच आहे. मी सुद्धा कुठलीच गोष्ट अर्धवट सोडत नाही. मग ते एखादं चित्र असो, एखादं प्रोजेक्ट असो, ऑफिसमधलं काही काम असो, किंवा मग एखादं नातं असो. आता काव्याला तो असं बोलल्यानंतर काव्या त्याच्याकडे बघतच राहते आणि म्हणते, नात्याचा काय इथे संबंध आलाय? पार्थ म्हणतो, अहो असंच इन जनरल बोललो मी. काही लोक असतात ना, ती अशी नाती अर्धवट सोडून जातात. काव्या म्हणते, तुम्ही माझ्याकडे बघून बोलताय ना हे सगळं? पार्थ म्हणतो, अहो नाही हो, मी असं इन जनरल बोलतोय. उगाचच आपलं माझ्या बोलायचा काही वेगळा अर्थ काढत असाल तर जातो मी इथून, आलोच. आता काव्या म्हणते, काय चाललंय हो तुमचं पार्थ? जातोय काय म्हणताय, आलोय काय म्हणताय, काय काय चाललंय काय नक्की? त्यावर पार्थ म्हणतो, तुम्हाला काय आवडेल? मी गेलेलो आवडेल का मी परत आलेलो आवडेल? आता तो रोमॅन्टिक होऊन बोलत असतो, पण हिचं बुकेने डोकं दुखत असतं. आता काव्या म्हणते, तुम्हाला कळतं का हो पार्थ देशमुख? साधी बेसिक गोष्ट आहे पार्थ देशमुख. अहो खूप भूक लागलेल्या माणसांना 56 प्रश्न विचारून त्याचं डोकं खात जाऊ नये. का कळत नाही तुम्हाला? अशा माणसांना त्रास देऊ नये म्हणून. जा ना आता, जा ना. पार्थ म्हणतो, हो हो चाललो. अरे देवा, प्रेक्षकांनो, ही काव्या काय अपमान करते हो त्याचा. बिचारा किती पुढे पुढे करतोय. एवढा चांगला नवरा मिळालाय हिला, पण हिला त्याची कदर नाहीये. होईल थोडेच दिवसात कदर होईल तिला, कारण आता लग्नानंतर यांचं प्रेम चालू होणार आहे असं काहीतरी दिसतंय बरं का. आज तसे बरेच रोमॅन्टिक सीन त्यांनी दाखवले आहेत. रोमॅन्टिक म्हणून नाही, पण सुंदर असे सीन दाखवले आहेत. आता काव्या त्याच्यावर ओरडते पार्थवर आणि पार्थ तिथून निघून जातो. आता काव्या पार्थ गेल्यानंतर विचार करते, बापरे अवघड असतं रे देवा या उपवासाचं. माझी आई, मामी, आजी या सगळेजणी कशा उपवास धरायच्या, कमाले बाबा त्यांची. हॅट्स ऑफ टू ऑल ऑफ देम असं ती मनाचीच बडबडते. पण आता बघा, हा सीन मला खूप आवडलाय. पार्थ आता इतक्या वेळ त्या काव्याशी डोकं लावत असतो, आता नंदिनीशी डोकं लावायला जातो. नंदिनी असते टेन्शनमध्ये, तेवढ्यात तिथे पार्थ येतो आणि तिला भॉक करतो. नंदिनी दचकते. आता पार्थ हसायला लागतो आणि म्हणतो, काय हो एवढ्या रात्री काय करताय किचनमध्ये? नंदिनी म्हणते, काही नाही हो, जीवासाठी आल्याचं चहा करतीये. पार्थ म्हणतो, एवढ्या रात्री? नंदिनी म्हणते, हो ना, सूप नेला होता त्यांच्यासाठी, पण त्यांना चहा आणि टोस्टच खायचा आहे, त्यांनी सकाळचं काही खाल्लं नाही. त्यावर पार्थ म्हणतो, वा वा वा, जीवाच्या आवडीनिवडी बदलायला लागल्यात. आता नंदिनी सिरियस होऊन म्हणते, असं का बोलताय हो पार्थ? पार्थ म्हणतो, अरे इतकं का सिरियस झालात नंदिनी? अहो एवढ्या रात्री कोणी चहा टोस्ट नाही खात, म्हणून म्हणलं त्याच्या आवडीनिवडी बदलल्यात. नंदिनी म्हणते, ओ अच्छा असं आहे होय. आता नंदिनी तिचे ते चहा करत असते, तेव्हा या पार्थने काय केलंय बघा. पार्थने काय केलंय, साबुदाण्याची बरणी काढली आहे. आता ही नंदिनी म्हणते, अरे वा पार्थ, साबुदाणा बघितल्यावर पार्थ म्हणतो, हो या साबुदाण्याची खिचडी करायची आहे मला. नंदिनी म्हणते, वा वा वा, आता उद्या नाश्त्याला साबुदाण्याची खिचडी आहे वाटतं. पार्थ म्हणतो, उद्या नाहीये, आत्ता साबुदाण्याची खिचडी आहे. हसायला आलं मला. नंदिनी पण हसते आणि म्हणते, अरे आत्ता साबुदाण्याची खिचडी कशी करणार तुम्ही? आता पार्थ म्हणतो, अहो माझ्या काव्यासाठी करतोय हो, त्यांना उपवास आहे ना आज आणि त्यांना भूक लागली आहे हो. मला असं वाटलं की उपवासाचा छान फराळ करावा, मग करतोय साबुदाण्याची खिचडी. नंदिनी हसते आणि म्हणते, कशी करायची असते हो ही साबुदाण्याची खिचडी? त्यावरती पार्थ म्हणतो, तेलात. नंदिनी म्हणते, काय? मग पार्थ म्हणतो, नाही म्हणजे तुपात करायची. असा साबुदाणा टाकायचा, मग जिरे टाकायचे, मग तूप टाकायचं, मग ढवळायचं मस्त. सगळं उलटं सांगितलंय. मग नंदिनी म्हणते, अहो उद्या सकाळी पोटात ढवळून निघेल त्याचं काय? पार्थ म्हणतो, म्हणजे? नंदिनी म्हणते, अहो म्हणजे काय, म्हणजे या साबुदाण्याची खिचडी करायची असेल ना, तर तो साबुदाणा कमीत कमी 4 तास भिजवावा लागतो, किंवा जास्तीत जास्त 8 तास भिजवावा लागतो. मग तो फुलतो आणि मग त्याची खिचडी करतात. पार्थ म्हणतो, काय बोलताय, साबुदाणा एवढा वेळ घेतो? अरे देवा, हे म्हणजे ना माझ्या ऑफिसमधल्या कामचुकार लोकांसारखं आहे. म्हणजे आता माझी काव्या उपाशीच राहणार? शे बाबा. आता नंदिनी हसते बरं का, आणि आता ती छान एक आयडिया देते पार्थला, पण आता ती आयडिया त्यांनी या सीन नंतर दाखवली आहे. आता इथे बघा,
काव्याने तो फोटो तिच्या सोबत आणलाय, तिचा आणि जीवाचा फोटो आणि त्या मागची ती कविता. काव्या तो जीवाचा फोटो घेते आणि आता त्या जीवाच्या फोटोकडे बघून म्हणजे विचार करायला लागते. आता तिला भीती पण वाटत नाही प्रेक्षकांना कोणी बघितलं वगैरे म्हणजे. पण आता बघा हा पार्थ वैतागतो आणि मग त्या काव्याचं सीन दाखवलाय. काव्या ती सगळी कविता वगैरे वाचते आणि आता पुन्हा इमोशनल होते आणि पुन्हा त्या टॅटूच्या सीनचा अत्याचार दाखवलाय आपल्याला. म्हणजे तो सीन पुन्हा व्हिज्युअलाइज केलाय काव्याने अख्खा. आणि आता काव्या रडायला लागते आणि जीवाची आठवण काढते आणि विचार करते, आम्ही दोघंही एकाच घरात आहोत, जीवा आणि मी, तरी सुद्धा एकमेकांना आम्हाला भेटता सुद्धा येत नाहीये. जीवाला बरं वाटत असेल का? मी जीवाला जाऊन बघू का? पण कोणाला काही वाटलं, मी जीवाला बघितलं आणि कोणाला काही वाटलं तर? पण जीवा तर आजारी आहे, मी त्याला बघून आले तर काय प्रॉब्लेम आहे, मला कोण काय म्हणणार आहे, असा विचार करून ती आता जीवाच्या खोलीत जाण्यासाठी अशी उठते. पण पुन्हा विचार करते, नको नको, बाहेर पडले ना मी तर मी पार्थला दिसेल, ते तर किचनमध्ये, आणि ते म्हणतील मी पण येतो जीवाला बघायला. नको नको, त्यापेक्षा जीवाला बघायला उद्या सकाळीच जाते. आता पुन्हा असा विचार करते आणि पुन्हा खाली बसून जाते आणि पुन्हा त्या फोटोला खूप वेळ निहाळत असते. आता इथे बघा, पुन्हा नंदिनी आणि पार्थचा सीन त्यांनी दाखवला आहे, जो अतिशय सुंदर सीन आहे. नंदिनीने पार्थला काव्यासाठी फ्रूट सॅलड करून जा असं छान आयडिया दिली आहे आणि ते फ्रूट सॅलड करण्यासाठी मदत सुद्धा केली आहे नंदिनीने. आता पार्थ म्हणत असो नंदिनीला, वा 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 नंदिनी, ही तुम्ही फ्रूट सॅलडची जी काही आयडिया दिली आहे ना मला, एकदम बेस्ट आणि भारी आहे. म्हणजे उपास ते उपास पण होईल आणि डायटिंग सुद्धा होणार. चला आता पेरू राहिलाय कापायचा. आता ही नंदिनी म्हणते, अरे अरे अरे, पेरू नका टाकू, बाकी सगळे फळं ठीक. पार्थ, हो आमच्या काव्याला पेरू आवडत नाही. पार्थ म्हणतो, काय सांगताय, छे, मग मला पण आजपासून पेरू आवडत नाही. पण खरं सांगू का नंदिनी, या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला थँक्यू. म्हणजे तुम्ही आहात ना, म्हणून माझ्या प्रेमाची गाडी जरा स्टार्ट होतीये. पण काव्या मॅडमचा म्हणजे आपल्या कलेक्टरीन मॅडमच्या मनाचा रस्ता खूपच खडबडीत आहे बाबा, तिथपर्यंत पोहोचायला फार वेळ लागणार आहे मला. त्यावर नंदिनी म्हणते, नाही हो पार्थ, अहो तुमच्या या प्रेमामुळे तो खडबडीत रस्ता आहे ना, तो गुळगुळीत होणार आहे बघा तुम्ही. आता पार्थ म्हणतो, नंदिनी तुमच्या तोंडामध्ये हे फ्रूट सॅलड पडो. नंदिनी म्हणते, नको बाबा, मला जिच्यासाठी केलंय ना तुम्ही, तिच्याच तोंडामध्ये ते फ्रूट सॅलड टाका म्हणजे झालं. काव्याचे पार्थ, अहो ते फ्रूट सॅलड छान ढवळून घ्या आणि ही थोडीशी वेलची पूड घाला त्यात, म्हणजे आमच्या काव्या मॅडम हे फ्रूट सॅलड आवडीने खातील. बरं चला, मी आता चहा आणि टोस्ट घेऊन जाते जीवासाठी. आता नंदिनी जेव्हा असं बोलते तेव्हा पार्थ एकदम म्हणतो, नंदिनी तुम्ही माझ्यापासून काही लपवताय ना? आता नंदिनी एकदम घाबरते आणि म्हणते, म्हणजे असं का बोलताय पार्थ, अहो जीवाचं तर सगळं व्यवस्थित आहे. पार्थ म्हणतो, मी कुठे जीवाचं नाव घेतलं नंदिनी. आता नंदिनी घाबरते आणि म्हणते, नाही तसं काही नाही आहे. मग पार्थ म्हणतो, खरंच सांगा नंदिनी, मगाशी मी जेव्हा बोललो की जीवाच्या आवडीनिवडी सवयी बदलल्या आहेत, तेव्हा तुम्ही सिरियस झालात ना, म्हणून विचारलं तुम्हाला, काही प्रॉब्लेम आहे का नंदिनी? नंदिनी म्हणते, नाही काहीच प्रॉब्लेम नाही आहे पार्थ. पार्थ म्हणतो, पण मला असं वाटतंय की तुम्ही काहीतरी लपवताय. आता नंदिनी पुढे काही बोलणार पार्थशी, तेवढ्यात तिचं ते घड्याळ वाजायला लागतं. म्हणजे जीवाने नंदिनीला आवाज दिलाय असा तो त्यांचा जो आहे ना, काय म्हणतात त्याला, संदेश द्यायचा एकमेकांचा तो प्रकार, तसं काहीतरी झालंय. आता लगेच नंदिनी तो विषय टाळते आणि म्हणते, जीवा मला आवाज देताय, पार्थ मला जावं लागेल असं म्हणून ते चहा टोस्ट घेऊन निघून जाते जीवाच्या खोलीत. इकडे पहा, आता पार्थने जीवासाठी मस्त ते फ्रूट सॅलड आणलंय. आता काव्या घाबरते, कारण तिच्या हातात जीवाचा आणि तिचा फोटो असतो ना, ती पटकन तो उशी मागे लपवते. पार्थ म्हणतो, हे घ्या मॅडम, तुमच्यासाठी फ्रूट सॅलड आणलंय. काव्या म्हणते, ते एसीचं रिमोट कुठे? तिला मुद्दाम पार्थला वळवायचं असतं जेणेकरून तो फोटो ती लपव. पार्थ एसीचं रिमोट तिला शोधून देतो आणि म्हणतो, हे घ्या एसीचं रिमोट आणि हे घ्या बरं फ्रूट सॅलड. आता काव्या म्हणते, थँक्यू फॉर रिमोट, पण हे फ्रूट सॅलडसाठी अजिबात थँक्यू नाही. मला इच्छा नाही आहे हे फ्रूट सॅलड खायची. त्यावर पार्थ म्हणतो, असं का बोलताय, मी इतक्या मेहनतीने बनवून आणलं आणि तुम्ही म्हणता मला खायचं नाही. काव्या म्हणते, मी म्हणले होते का तुम्हाला बनवून आणा माझ्यासाठी, मला नाही खायचं आहे, मी काय करू ते बनवलं तर. आता पार्थ म्हणतो, खा मग बनवले तर. काव्या म्हणते, सारखं खा खा करू नका मला, नाहीतर मी चिडेन. पार्थ मात्र आता तो ट्रे असा हातात घेऊन उभा आहे काव्याच्या समोर. काव्या मात्र अंथरुणावर जाऊन झोपून राहते. पण आता पार्थ विचार करतो, फ्रूट सॅलड तर तुम्हाला मी खाऊ घालणारच काव्या, असं उपाशी मी झोपूच देणार नाही. पण
पण आता काव्या मात्र झोपून गेली आहे आणि पाड ते फ्रूट सॅलडचं ते ट्रे घेऊन तिथेच उभा आहे बिचारा. असो, आता हा सीन काय ते एवढाच दाखवला आणि पुन्हा लग्नानंतर ते मध्ये मध्ये गाणं ऐकवलं. जरा लांब होता आजचा एपिसोड असं नाही वाटत आहे का प्रेक्षकांनो? पण आपल्या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका हां. उशीर जरी झाला तरी रिव्ह्यू मी स्किप करत नाही कधीच. प्रयत्न करते की तुमच्यापर्यंत छान रिव्ह्यू जावा. आता हा आजचा आपला शेवटचा सीन आहे. नंदिनीने जीवासाठी छान टोस्ट आणलेत आणि म्हणते चला जीवा खा बरं आता लवकर लवकर. आता जीवा अगदी प्रेमाने म्हणतो ए नंदिनी चहा शेअर करशील का ग? नंदिनी म्हणते नको नको मला जीवा ॲसिडिटी होते मला. जीवा म्हणतो कर न ग शेअर, नाही होणार ॲसिडिटी. अगं हवं तर दुसरा कप आण. मग नंदिनी म्हणते नको नको दुसरा कप कशाला, तुम्ही कपामध्ये घ्या चहा, मी या बशीत घेते. जीवा म्हणतो तुला चालेल बशीमध्ये चहा? नंदिनी म्हणते चालेल काय, आवडेल मला. आता नंदिनीने ती बशी घेतली आहे आणि तो चहा त्यात ओतून घेतलाय आणि ती फुर्र फुर्र करून तो चहा पिते. आता तिचं ते फुरके ऐकून जीवाला जरा वियर्ड वाटलं. तो म्हणाला नंदिनी कमॉन अगं असे फुरके मारून कोणी चहा पितं? जीवा आधी हसतो आणि म्हणतो नंदिनी असा आवाज करून कोणी चहा पितं का ग? त्यावर नंदिनीने खूप छान उत्तर दिलंय बरं का. नंदिनी म्हणते ज्याचं मन साफ असतं ना तोच असा आवाज करून चहा पितो. जीवा म्हणतो काही काय अगं असं आवाजाचा आणि मन साफ असण्याचा काय संबंध? नंदिनी म्हणते अरे संबंध जोडला ना की तो बरोबर लागतो. काय आहे ना ज्याचं मन साफ असतं ना तो जगाचा विचार करत नाही, त्याला हवं तसं जगतो. मस्त झुरके मारत असा बशीतला चहा पितो आणि मिटक्या मारत जेवतो. आता जेव्हा नंदिनी असं बोलते तेव्हा जीवा तिच्याकडे बघतच राहतो. नंदिनी म्हणते घ्या ना घ्या चहा घ्या. तेव्हा जीवाला ते लागलंय बरं का. जीवा म्हणतो नंदिनी तू हे बोलत असताना मुद्दाम माझ्याकडे बघत होतीस ना, तुला असं वाटतंय का की माझं मन साफ नाहीये? आता नंदिनी एकदम आश्चर्याने जीवाकडे बघते आणि एपिसोड इथेच संपतो. पण आता पुढचा प्रोमो ऐकून जा आणि काव्याचा नवीन प्रोमो आलाय ना तो पण सांगते. आता नंदिनी जीवाला म्हणत असते जीवा मी जो विचार करते तो सांगून टाकू का? बघा हां मी जर सांगितलं तर अडचणीत याल. आता या मानिनीताई काव्याला विचारताय खोदून खोदून मला सांग तिथे काय झालं काव्या? जीवा असा कसा आगीत पडला मला काही पटत. काव्या मानिनीताईंना काहीच उत्तर देत नाही आणि आता इकडे नंदिनी जीवाला म्हणते की जीवा मला खरं खरं सांगा कोणाला त्या मुलीबद्दल कळू नये म्हणून तुम्ही तो टॅटू जाळलात ना? आता या नंदिनीचं बोलून झाल्यावर तिथे काव्या पण येते प्रेक्षकांनो. म्हणजे या प्रोमोत नाही दाखवलंय, नवीन प्रोमो आलाय त्यात दाखवलंय. काव्या जीवाला म्हणते तो टॅटू तू जाळलास ना जीवा, ते माझं अस्तित्व होतं, तू माझं अस्तित्व नाकारलंस, धन्यवाद. आतापर्यंत तू जे काही प्रेम केलं जे प्रेम शिकवलंस ना मला त्याबद्दल. आणि यापुढे आता ही काव्या मेली आणि एक नवीन काव्या जन्माला आली आहे हे लक्षात ठेव. असा एक नवीन प्रोमो आलेला आहे. त्यामुळे काव्या आता जीवाशी सगळे संबंध तोडणार आहे. त्यामुळे मालिका बघायला मजा येणार आहे. छान होता ना आजचा एपिसोड? मग लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि हो मला नक्की कमेंट करून सांगा की आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आणि नवीन आलेला प्रोमो सुद्धा. तर प्रेक्षकांनो भेटूयात उद्या पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन एपिसोड रिव्ह्यू सहित. तोपर्यंत टेक केअर प्रेक्षकांनो, धन्यवाद.